उंच, गौरवर्णी, नजरेत भरणारी आणि देवभोळी असणारी एक तरुणी. बालवयातच तिच्या आयुष्याने वळण घेतलं. आई वडील अपघातात गेले आणि ती बहिणीच्या पदरात पडली. शाळा, कॉलेज, शिक्षण, नोकरी हे सर्व बहिणीच्या कष्टांनी घडवलं. तिचं सौंदर्य जितकं बाहेरून उठून दिसत होतं, तितकंच तिचं मन निरागस आणि प्रेमासाठी आसुसलेलं. नोकरी करत असतानाच तिचं एका मुलावर मन बसलं. प्रेम झालं. संसाराची स्वप्न पाहू लागली. दोघांनी विवाह केला. पण नियतीच्या खेळाला कोण आवर घालू शकेल? लग्नाच्या केवळ 2 महिन्यातच नवऱ्याचा अपघाती मृत्यू झाला. जणू स्वप्नात चालत असताना जाग आली आणि वास्तवाचं झणझणीत थप्पड बसली. अश्रूंमध्येच गर्भधारणा झाल्याचं समजलं. माहेरच्यांच्या आग्रहाखातर गर्भपात केला. तिच्या जीवनात दुःखाचं पहिलं पर्व संपलं, पण पुढचं अजून भयंकर होतं. पुन्हा नोकरीत लक्ष घालण्याचा प्रयत्न केला. आयुष्याला दुसरी संधी देण्याच्या हेतूने एका परधर्मीय सहकार्याशी विवाह केला. सुरुवातीस प्रेम, आदर आणि स्वप्नांचं वातावरण होतं. पण हळूहळू त्याचं वागणं बदलत गेलं. मी तुझ्यावर उपकार केलेत असं सांगणाऱ्या कटू शब्दांनी सुरुवात झाली आणि नंतर शारीरिक व मानसिक छळ. त्या दरम्यान तिला मुलगा झाला, पण या नात्यात ऊब राहिली नव्हती. त्याच काळात एक तरुण तिच्या आयुष्यात आला. तो प्रेमाने वागतोय असं वाटलं. घटस्फोट घेऊन नवं आयुष्य सुरू करावं असं ठरवलं. पण त्या नवीन पुरुषालाही तिच्या बँक खात्यात जास्त रस होता. त्याचं खरं रूप समजल्यावर पुन्हा एकटीच राहिली. 2 वेळा लग्न, दोन्ही अपयशी. दरम्यान बरेच पुरुष तिच्या आयुष्यात आले. कोणी तिला जवळीक दिली, कोणी प्रेमाचा भास दिला, पण सगळ्यांचं उद्दिष्ट एक होतं: स्वतःचा स्वार्थ पूर्ण करणं. शेवटी एका विवाहित पुरुषाने तिला लग्न करतो असं सांगून 2 वर्ष रिलेशनशिपमध्ये ठेवलं. तिच्या खाण्यापिण्यापासून राहण्याच्या पद्धतीपर्यंत त्याने तिला नियंत्रित केलं. तिच्या इच्छांचा, भावनांचा गळा घोटला. त्याची पुराणमतवादी विचारसरणी तिला गुदमरावायला लागली. शिवाय त्याचा शारीरिक छळ, मारझोड, अपमान हे तिच्या नशिबात लिहिलं गेलं. शेवटी ती पूर्णतः तुटली. प्रेमासाठी तडफडणारी ही स्त्री आता स्वतःवरचाच विश्वास गमावून बसली होती. आणि एक दिवस अचानकच यूट्यूब स्क्रोल करत असताना तिच्या नजरेस आपला माणूस हे चॅनल आलं. कथा, अनुभव, भावनांची गुंतवणूक, कोणताही सल्ला न देता, कोणतीही चौकशी न करता, कोणत्याही निर्णयाचा न्याय न करता अगदी शांततेने ऐकून घेणारा. तू एकटी नाहीस हे वाक्य वाचून तिच्या डोळ्यात अश्रू आले. हळूहळू तिने त्या चॅनलवरच्या कथा ऐकल्या. स्वतःसारख्या हजारो स्त्रियांच्या, त्याही या समाजात तिच्यासारख्याच वेदनांनी होरपळलेल्या होत्या. ती एकटी नव्हती ही जाणीवच तिच्यासाठी औषध ठरली. तिने आपला माणूस या चॅनलला आपली गोष्ट शेअर केली. ती गोष्ट ऐकून घेतली गेली, समजून घेतली गेली आणि कुठलाही प्रश्न न विचारता फक्त शांतपणे. आज ती हसते. अजूनही दुःख आहेत, पण आता ते एकटीने पेलावे लागत नाही. कोणीतरी आहे जो माझा ऐकतो, समजून घेतो. तो माझा आपला माणूस आहे.
तुमच्याही मनात वेदना दडलेल्या आहेत का? काही शब्द, काही आठवणी जे कोणाला सांगता आल्या नाहीत, मग वाट पाहू नका. आपला माणूस या चॅनलवर तुमची कथा शेअर करा. इथे कोणीही तुम्हाला जज करणार नाही. इथे फक्त ऐकणारा आहे, समजून घेणारा आहे. कारण इथे सहृदयी माणूस आहे, आपला माणूस. तुमचं दुःख तुमच्या शब्दात, फक्त इथे आपला माणूस, जिथे शब्द असतात पण न्याय नसतो, फक्त आपलेपणा.